काय बोलती पब्लिक, कसं काय सगळं मजेत ना? स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ही मुलगी नेहमीप्रमाणे लेट आली आहे आणि आम्ही चाललो आहे गुरुपीठला. हो, स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी. आम्ही रेड बसने गेलो. सो आम्ही ज्या स्टॉपवरून उतरलो तिथून थोडं वॉकिंग डिस्टन्सवर हे खूप सुंदर असं राधाकृष्णाचं मंदिर होतं. तिथे हनुमानाचंही मंदिर होतं. आम्ही तिथे हनुमान चालिसाचंही पठण केलं आणि तुम्ही बघू शकतात इथलं इंटेरियर वगैरे किती सुंदर आहे, खूप छान. आणि इथे एकदम शांतता आहे. त्यानंतरून आम्ही भोलेबाबाचंही दर्शन घेतलं. तुम्ही पाहू शकतात की किती सुंदर पिंड आहे. त्यानंतरून इथं नरसिंहाचंही मंदिर होतं, तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे बघू शकताय तुम्ही आम्ही फायनली आलो आहे श्री स्वामी समर्थ गुरुपीठ. आम्ही दुसऱ्या गेटने एंट्री घेतली आणि तुम्ही बघू शकता इथून अशा स्टेअर्स नंतरून चालत गेल्यावरती ही आहे एंट्रन्स. हे बघा किती सुंदर, म्हणजे इथं आल्यावरती इतकं शांत फील होईल तुम्हाला. एकदम असं डिवोशन, म्हणजे जे स्वामी भक्त आहे त्यांना कळत असेल मला काय म्हणायचं. ॲक्च्युली जेव्हा आपण खूप साऱ्या गोष्टी प्लॅन करतो त्या नाही होत, बट कधी कधी अनप्लॅन गोष्टी होतात आणि ते स्वामींचं बोलवणंच असतं. आणि सुंदर अशी आरती असते इथे 10:30 वाजतात. आरती झाल्यानंतरून खूप छान अशी पालखी काढतात. ते पालखीचंही दर्शन झालं आमचं. त्यानंतरून इतका सगळा उन्हाळ्यामुळे आम्ही कोकम शरबत पिले तिथे, तेही तुम्ही घेऊ शकतात. आणि ही खुशी बघू शकतात की आरती भेटली आम्हाला आणि खूप छान दर्शन झालं, त्याची ही खुशी होती. आणि मग आम्ही जेवणासाठी गेलो. महाप्रसाद इथे कूपन सिस्टीम आहे, 50 रुपीज आपल्याला द्यावे लागतात आणि जेवण खूप छान होतं. नंतरून हे होतं अन्नपूर्णा देवीचं मंदिर आणि मग आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक